मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा ह्या थंडावलेल्या आहेत आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानासाठी कशा प्रकारची तयारी केलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी कुर्ला येथील अधिकारी रोहिणी आखाडे आहेत. मॅडम, काय सांगाल एकूणच कशा प्रकारची तुमच्या इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे? निवडणूक अधिकारी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम पाहत आहात. सध्या कशा परिस्थिती तुमची व्यवस्था आहे? हात सोड, घ्या हात सोड. मी प्रभाग क्रमांक 163 आणि 165 ते 171 ह्या 8 प्रभागांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे एकूण 345 मतदान केंद्र आहेत. आज सकाळी साधारणतः 10:30 पर्यंत सर्व मतदान केंद्र त्यांच्या पोलिंग बूथला पोहोचलेली आहेत. त्यांना सर्व मटेरियल देण्याची आपण सोय केलेली आहे. ते मटेरियल सगळं झोनल ऑफिसर मार्फत आपण त्यांना दिलेलं आहे आणि सगळी मतदान केंद्र आता तिथं जाऊन मतदान केंद्र उभारण्याची तयारी त्यांची चालू आहे. तुमच्या प्रभागामध्ये काही सेन्सिटिव्ह असे मतदान केंद्र आहेत का? जर तिथे असतील तर कशा प्रकारची व्यवस्था निवडणूक अधिकारी तुमच्याकडनं करण्यात आली? सेन्सिटिव्ह कुठलंच मतदान केंद्र ह्या प्रभागामध्ये नाही आहेत, 8ही प्रभागामध्ये. परंतु काही ठिकाणी असं आहे की 7 किंवा 8 पेक्षा मतदान केंद्र एका लोकेशनला आहेत. अशी आमची साधारणतः एक 10-12 लोकेशन आहेत की जिथं 8 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. तर तिथं नागरिकांची जास्त गर्दी होऊ नये म्हणून आपण हेल्प डेस्क ठेवलेला आहे. जर कुणाला एखाद्याला मतदार यादीतला आपला नंबर माहीत नसेल तर त्या हेल्प डेस्कवरती जे आपले BLO आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांना मतदार यादीतला त्यांचा क्रमांक शोधण्यासाठी मदत करणार आहोत. या मतदानाच्या काळामध्ये समजा सकाळी 7ला सुरू होतं, 5 वाजे 5:30 पर्यंत आहे. दरम्यान दुपारच्या काळामध्ये एखादी मशीन्स EVM समजा बिघाड झाला असेल तर त्याची तक्रार कुठे करावी? काय 7:30 ते 5:30 मतदान आहे. ह्याच्यामध्ये जर दरम्यानच्या काळात कुठलंही मतदान यंत्र खराब झालं तर प्रत्येक लोकेशनसाठी आपण झोनल ऑफिसर्स नेमलेले आहेत. संबंधित PROंना झोनल ऑफिसर हे सगळेजण एकत्रितपणे काम करत आहेत. त्यांनी झोनल ऑफिसरला ह्याच्या बाबतीत सांगावं. झोनल ऑफिसर सगळे आपले ट्रेंड आहेत की ज्यांनी स्वतः ही मतदान यंत्र तयार करण्याची कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे जर त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तो तिथं सॉल्व्ह केला जाईल आणि जर इन केस जर ती मशीन बिघडलेलीच असेल तर मात्र ती बदलण्याचं लगेच ते काम करतील. जे झोनल ऑफिसर आहे त्यांच्याकडे आम्ही रिझर्वच्या मशीन्स देण्यात आलेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वांनी मतदान करावं, शिवाय प्रामुख्याने तरुण मतदार आता या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत, मतदान करतायत, त्यांना तुम्ही काय आव्हान करताय? ही आपली लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि आपलं कर्तव्यही आहे. त्याच्यामुळं माझं सर्वांना सांगणं आहे की 5 वर्षांनी तुम्हाला हे चान्स मिळतो की आपल्याला जो उमेदवार निवडून द्यायचा आहे पुढचे 5 वर्ष तो माणूस काम करणार असतो. तो आपल्यासाठी काम करतो, लोकशाहीसाठी काम करतो. परंतु जर आपण त्याला निवडणुकीत निवडून दिलं नाही, आपण जर मतदानच केलं नाही तर जे संविधानाने आपल्याला आपलं कर्तव्य किंवा हक्क म्हणून जे दिलेलं आहे आपला हक्क तर तो आपण गमावून बसतो आणि नंतर आपण कितीही बोललो की बाबा हे लोक काम करत नाहीत किंवा आमची इथं कुठल्या सोयी सुविधा नाहीत तर ते बोलण्याचा मग आपल्याला कुठलाही अधिकार राहत नाही. त्याच्यामुळे माझं सर्व नवमतदारांना आणि सगळ्याच मतदारांना सांगणं आहे की जरी सुट्टी दिलेली आहे, सुट्टी ही मतदानासाठी दिलेली आहे, कुठेही बाहेर फिरण्यासाठी नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी मतदान केंद्रावरती जाऊन जास्तीत जास्त मतदान होईल त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि आपली लोकशाही बळकट करण्यासाठी हा एक चान्स आहे तुमच्याकडं, त्याचा योग्य रीतीने वापर करा. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होत्या रोहिणी आखाडे, निवडणूक अधिकारी आहेत. DRV न्यूजच्या माध्यमातून देखील मतदारांना हेच आव्हान आहे की निर्भयपणे तुम्ही सर्व जण मतदान या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.